नमस्कार, लोक आस्था न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. भारतीय बौद्ध महासभा नांदेड जिल्हा उत्तर कार्यकारिणी पुनर्गठन. दिनांक 8 फेब्रुवारी रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने संविधान समर्थन समाज जोडो अभियान व नांदेड जिल्हा उत्तर कार्यकारिणी पुनर्गठन कार्यक्रमाचे आयोजन श्रद्धास्थळ भीमघाट नांदेड येथे करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आदरणीय एस.के. भंडारे साहेब, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आदरणीय बी.एच. गायकवाड, राष्ट्रीय सचिव आदरणीय बोराडे साहेब, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी व समता सैनिक दल, बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते. यांच्या उपस्थितीमध्ये नांदेड जिल्हा उत्तर कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष गणपत धोंडीबा गायकवाड, सरचिटणीस दामोदर रामजी सरकटे, कोषाध्यक्ष सुभाष किशनराव नरवाडे, संस्कार उपाध्यक्ष सुरेश लक्ष्मण लोखंडे, प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष नागराज श्रावण कांबळे, संरक्षण उपाध्यक्ष सुरेश भुजंगराव गजभारे, हिशोब तपासणी अण्णाराव परमेश्वर एरेकर, कार्यालयीन सचिव साहेबराव नामदेवराव भालेराव, संस्कार सचिव बाबूराव पुंडलिक सोनकांबळे, संस्कार सचिव कृष्णा भीमराव गजभारे, तसेच प्रचार व पर्यटन सचिव जनार्दन लक्ष्मणराव जमदाडे, प्रचार व पर्यटन सचिव बळीराम अमृतराव कसबे, संरक्षण सचिव अविनाश लक्ष्मणराव प्रघाने, संरक्षण सचिव आनंद शकोबा झडते, संघटक लक्ष्मण पुंडलिकराव निखाते मुखेड, संघटक प्रशांत आनंदराव ठमके किनवट माहूर, संघटक उद्धव बळीराम सरोदे अर्धापूर, संघटक रवी किरण भानुदास जोंधळे नांदेड, संघटक शामराव उमाजी नरवाडे हदगाव, संघटक प्रसाद गंगाधरराव शहाणे भोकर, संघटक सुभाष कांबळे धर्माबाद या सर्वांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली. तर आभार प्रदर्शन जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष गणपत धोंडीबा गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. लोक आस्था न्यूज नांदेड.